लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर आता लाडकी बहीण योजनेची ई-KYC करावी लागणार आहे, तरच तुम्हाला समोरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-KYC केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं आता बंद होणार आहेत। तर सर्व महिलांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर GRG इथं आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना जी की आता ई-KYC करावी लागणार आहे, त्या संदर्भात हा जो काही इथं GR इथं आलेला आहे। तर ई-KYC कशा पद्धतीने करायचे या संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता दरवर्षी तुम्हाला तुमची ई-KYC करावी लागणार आहे, ज्या महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथे मिळते। तर राज्यातील महिलांच्या आर्थिक आणि स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील आणि त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून यांच्या खात्यामध्ये जी काही रक्कम आहे ते अदा केली जाते, म्हणजे जमा केली जाते। तर आता या अनुषंगाने जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आधार, तर बरेच महिलांच्या बँक पासबुकला DBT लिंक नव्हतं, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे इथे जमा झालेले नाही। ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहेत तर अशांनी सर्वांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही। तर आता DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर सर्व महिलांनी ई-KYC करावी लागणार आहे। तर ज्या महिलांनी ई-KYC केलेली नाही तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं मिळणार नाही। या मंत्रिमंडळामध्ये घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-KYC करावयाचे आहे, म्हणजे तुम्हाला जून महिन्यामध्ये तुम्हाला दरवर्षीप्रमाणे ई-KYC करावी लागणार आहे। महिला व बालविकास यांच्या जे की आधार DBT, तर आधारच्या थ्रू तुम्हाला तुमची ई-KYC इथे करावी लागणार आहे। ई-KYC केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे ते तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून जमा केले जाईल। तर आता ई-KYC कुठून करायची आहे, तर ई-KYC तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरूनच करायची आहे। तर ते कशा पद्धतीने करायचे आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। तर सर्व लाडक्या बहिणींनी ज्याने ई-KYC करायची राहिलेली आहे तर तुम्ही या पोर्टलवरती यायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पोर्टलवरती आल्यानंतर ई-KYCची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहेत। तर ज्यांनी कोणी ई-KYC केलेली नाही तर लगेच तुम्ही तुमची ई-KYC करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट इथं जमा केले जातील। तर आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरायचे असतील तर ते कशा पद्धतीने भरायचे आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। नवीन फॉर्म किंवा पहिले तुम्हाला 2-3 हप्ते मिळालेले आहे, अचानक तुमचे हप्ते इथं बंद जर झालेले असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आता तुम्हाला नवीन फॉर्म इथं भरता येणार आहे। नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागतील यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे। तिथे तुम्हाला ई-KYC बाबत जी की तुम्हाला आता करायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। येथे आल्यानंतर पृष्ठपटावर जाऊन ई-KYC बॅनरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यावरती लाईव्ह व्हिडिओ आपण चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। त्यानंतर ई-KYC बॅनरवरती क्लिक केल्यानंतर इथं ई-KYCचा जो काही फॉर्म आहे इथं ओपन होईल। लाभार्थ्यांनी जे काही आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, तर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तिथं जे काही कॅप्चा येईल ते कॅप्चा टाकायचं आहे। त्यानंतर OTP बटनवरती क्लिक करायचं आहे। OTP बटनवरती क्लिक केल्यानंतर आपले ई-KYC आधारित पूर्ण झालेले आहे किंवा तपासले जाईल। त्यानंतर ई-KYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त येईल। त्यानंतर आधार क्रमांक लाभार्थ्याचा मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल। त्यानंतर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश। त्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याच्या आधार लिंक, म्हणजे ज्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP पाठवण्यात येईल, ते OTP घ्यायचं आहे। नंतर ई-KYC पृष्ठपटावरील पती, वडील, आधार क्रमांक नमूद, पडताळणी संकेतस्थळावर कॅप्चा नमूद करावा। तसेच आधार तुमच्या एक OTP पाठवण्यात येईल, ते OTP टाकल्यानंतर तुमचं जे काही इथं फॉर्म आहे ती तुमची ई-KYC इथं कंप्लीट होऊन जाईल। त्यानंतर इथं तुम्हाला
त्यानंतर लाभार्थ्याचे जात वर्ग पर्याय निवडा, खालील बाबी त्यामध्ये डिस्क्रिप्शन तुम्हाला टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे हो किंवा नाही. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एकच विवाहित आणि एकच अविवाहित महिला लाभ घेत आहे हो की नाही ते तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही KYC आहे तिथून यशस्वीरित्या सक्सेसफुली होऊन जाईल. काहीच करायचं नाही, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे. तिथं तुम्हाला दिसेल KYC म्हणून, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्या महिलांचा KYC करायचा आहे त्यांचा आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर तिथं तुम्हाला एक आधारवरची जे काही तुमचं त्यांचा मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल, ते OTP टाकायचं आहे. जर तुम्ही KYC केलेली असेल, पुन्हा करून बघत असाल तर पुन्हा होणार नाही, तुमची KYC झाली म्हणून दाखवेल. KYC जर पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला समोरचं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्ही याआधी या योजनेचा लाभ घेतलेला आहे का, कुटुंबामध्ये किती जण या योजनेचा लाभ घेत आहे, हो किंवा नाही तुम्हाला करायचं आहे. तर हो किंवा नाही केलं की तुमची जी काही KYC आहे ती सक्सेसफुली होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची KYC करून घ्या. अधिक माहितीसाठी व लाईव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.